चला पहिला चेंडू या सामन्यातला असेल. प्रिन्स स्ट्राइक करेल इपली. आणि इथे मात्र धावचीचा जो कोणी ह्या दोन्ही संघामधून 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारेल त्यासाठी एक गुड न्यूज असेल. राजू शर्मा साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचा पदक. इथे मात्र मोठा फलंदाज आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. प्रिन्स सिंग याने इपली मात्र बाद होतोय आणि एक मोठा झटका बसतोय. मी सोनावळे काका विनंती इकडे यायचं आहे. सोनावळे काका थोडं इकडे यायचं आहे. इथे सपोर्टसाठी माझ्यासाठी यायचं आहे. दादा अजून मैदानीच आहे रे. पहिला धक्का बसलाय सूरज इपलीच्या माध्यमातून. प्रिन्स सिंग यांनी सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगल धाव विजयाच्या बॅटमधून. प्रिन्स सिंग चांगली गोलंदाजी करतायत. क्या बात है. काहीचा बॉल समजलाच नाहीये. पाठवून चांगलं यष्टी रक्षण. परत एक चोरटी धाव. सिंगल धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. दुसरं षटक घेऊन येत आहेत सुमित गाडे. सामना करतील विजय राठोड. आणि काय सुंदर असा चेंडू यष्टी रक्षक आशिष राजभर यांनी यष्ट्या उडवल्यात पाठवून विजय राठोड यांच्या. आता जो गेल्या मॅन ऑफ द मॅच होता मॅचचा अभि स्ट्राइक वरती आलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात अभि. सामना करतील सुमित गाडेंचा. फक्त एक सिंगल धाव. बॅटची कडा लागली आहे. एक सिंगल धाव. सिंगल धावेनी समाधान मानवून काय होणार नाहीये कारण शेवटचा सामना आहे. अंतिम सामना आहे. मोठं टार्गेट दिलं तर निश्चित व्हाल तुम्ही. आणि खरंच एक मोठा टार्गेटचं स्वप्न अभि यांनी सजवलंय. आला आहे चौकार. क्षमा असावी. विकेट आहे अभिचा. चार चेंडू झालेले आहेत.
इपली भाई की क्या पहचान। सिंगल धाव असेल. फलंदाजांनी नोंद घ्यावी. लगातारचे तीन चौकार जर मारले तर राजूभाई शर्मा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. याची नोंद घ्या प्रत्येक फलंदाजांनी. चला सौरभ एक अनुभवी गोलंदाज असेल या संघाकडून बॅलेट स्ट्राईक आत्मा स्ट्राईकला करतील आणि इथे मात्र 2 धावा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते रुद्र संघाची 9 आणि खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे बॅलेट स्ट्राईकर या संघाने. सुमित असो मित्र प्रिन्स असो आता मात्र सौरभ इथं नो चेंडू होता आणि नो चेंडू वरती इथं धावबाद झालाय फलंदाज आणि फक्त एकच धाव अवंतरदाने हा बॉल काउंट केला जाईल. हा चेंडू काउंट केला जाईल. धावसंख्येमध्ये फक्त वाढते एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 10च्या घरामध्ये. पाहूया नवीन फलंदाज येतोय पिनू पिनू पिनू. पाहूया आपल्या संघाला काय करतोय संघासाठी कशी फलंदाजी करतोय पिनू. इथे मात्र सौरभ यांचा अवांतर चेंडू. प्रशांत रुद्र संघाचा खेळाडू चांगली फलंदाजी करत दिसतो आपल्याला. आणि चांगला फटका खेळलेला कार्पेट चेंडू खेळलेला परंतु तिकडे प्रिन्स हा खेळाडू एक ज्या संघाचा आधारस्तंभ म्हणून उभा होता आणि फक्त एक धाव. पुन्हा एकदा इकडे अवांतर चेंडू जातोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13. पुन्हा एकदा लेक्षकडे चेंडू पाहूया. एक धावाचा प्रयत्न आणि एकाच धाव समाधान. धावसंख्या झाले 14. तिकडे चापा हा ठाण्यामधला ठाणे जिल्ह्यामधला नावाजला खेळाडू चापा तिकडे लेग साइडला पूर्णपणे अडवून घेणारा हा. मी दोन्ही संघांना विनंती करेन की जर का एखाद्या खेळाडूने 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर राजू शर्मा साहेब यांच्याकडून तुम्हाला 1001 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही संघाच्या खेळ नोंद घ्यायची आहे. अवांतर चेंडू सौरभ यांचा पुढचा चेंडू. इथे मात्र खणखणीत चौकार आलाय पिनू यांच्या बॅट मधून आणि काय त्या क्षेत्रशोध चापा यांचं. चापा सौरभ नाव हे ठाणे जिल्ह्यामध्ये नावाचं नाव असेल आणि त्यांनी काय क्षेत्र स्कोर झालाय 20 धावा. खरोखर चापा हे नावाचं अनेक असेल पण तो सुगंधी चापा असो किंवा बॅरेजचा चापा असो प्रत्येक ठिकाणी दरवळतो हा सुगंध. हा ठाण्यामधून बॅरेजमध्ये पोहोचलेला हा चापा इथे पुन्हा एकदा मैदानावर दरवळतोय. या बॅरेजच्या मैदानावरती चापा ओनली 1 आणि खरोखरच बॅरेज स्ट्रायकर या संघाचा लकी चॅम्प असेल चापा. कारण की चाफा जिथे असेल तिथं मात्र सुगंध तुम्हाला नक्कीच भेटेल यश भेटेल. इथे मात्र चाफा काहीच करू शकणार नाही आणि चापाच्या डोक्यावर गेला चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येत भर.
धावसंख्या जाऊन पोहोचते 23. इथे मात्र धावबाद होतोय हा पिनू आणि सोनूच्या गोलंदाजी खरोखर तुम्हाला एक सर्व प्रेक्षक सांगू शकतो मी, चापा हा गोलंदाज ठाणा जिल्ह्यामध्ये आला, नावाजला गोलंदाजाच्या हाताचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तो गोलंदाजी करू शकत नाहीये, नाहीतर या बॅरेज प्रीमियर लीगमध्ये खरोखर सांगू उत्कृष्ट असा गोलंदाज आला असता चापा, परंतु थोडा हाताचं इंजर्ड असल्यामुळे तो इथे मात्र नाव घेतो चापा, परंतु इकडे धापामध्ये टाकतोय प्रशांत, चौकाच्या ताफा लावतोय प्रशांत आपल्या संघासाठी आणि कुठेतरी एक सन्मानजनक अशी धावसंख्या पोहोचवतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते. या ओके ओके बाय बाय. ओके चला जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. 4 षटकामध्ये धावसंख्या असेल 31 आणि 32 धावांचं लक्ष असेल, 32 धावांचं लक्ष असेल हे बॅरेज स्ट्रायकर संघाला. खरोखरच हा अंतिम सामना आणि तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 8 रनांची धावसंख्या करावी लागेल तेव्हा तुम्हाला सामना जिंकू शकता. परंतु तुम्ही जर पाहिलात तर रुद्रा 11 या संघाकडे एक उत्कृष्ट गोलंदाज अभि, तसेच आशुतोष मिश्रा उर्फ बल्ला, तसेच रुद्रा 11 या संघाचा संघनायक तर संघमालक हा सुद्धा एक गोलंदाज, तसेच विजय हा सुद्धा एक गोलंदाज, हे चारही गोलंदाज आणि ह्या गोलंदाजी सामन्यामध्ये कला उतरतील बॅरेज स्ट्रायकर संघाकडून प्रिन्स उर्फ तडतड आणि आशिष उर्फ लल्ला. पाहूया प्रिन्स उर्फ तडतड आपला तडतडीचा गेम दाखवतोय का आणि आशिष लल्ला पाहूया बल्लाला कसा खेळेल. चला पहिला चेंडू आबी यांचा स्ट्राईक करेल लल्ला उर्फ लल्ला. मी सोनवणे काका कुठे असतील विनंती करतो जरा समालोचक कक्षाकडे यायचं आहे. उत्कृष्ट असा यॉर्करला चेंडू होता. सोनाले काका कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूने एक गुड न्यूज असेल, जर का सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या किंवा 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावले तर तुम्हाला राजू शर्मा साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, रोख रक्कम दिली जाईल. 2 विकेट 2 चेंडूवरती किंवा 2 चौकार 2 चेंडूवरती. इथे मात्र पहिला विकेट घेतलाय आणि आबीने लल्लाला बाद केलंय आणि हा पहिला मोठा झटका बसलाय हा बॅरेज स्ट्रायकर संघाला. आशिष उर्फ लल्लाच्या स्वरूपामध्ये खरोखरच काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज रुद्र संघाकडून. खरोखरच एखादा बॅटमध्ये असेल तर फक्त आणि फक्त गोलंदाजी अभिला द्या. अभि आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आणून ठेवतो.
आणि काय कमबॅक करताना दिसतो. आता मात्र सुमित वर्सेस अभि. पंच अवांतर +1 2 धावा. पाहूया चला अभियांचा पुढचा चेंडू स्ट्राईक करेल सुमित. आणि मला असं वाटतं हा उत्कृष्ट चेंडू होता अभियांचा आणि हा निर्धाव चेंडू असेल. प्रेशर मधला सामना, दबाव मधला सामना रंगतोय. इथे मात्र अभिने आपली कला दाखवले, चेंडूला दाबलाय, चेंडू गेलाय ऑफ साइडला फक्त आणि फक्त 1 धावेसाठी. आणि इथे मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 5. पहिलं षटक चालू असताना पहिलं षटक दिनकर साहेब षटक संपलंय का? एक चेंडू शिल्लक असेल आणि धाव संख्येमध्ये जाऊन पोहोचले 5. आणि कुठेतरी या सामना एक रंगतदार अवस्थेत आपला पोहोचताना दिसतोय. बॅरेज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले आयोजक असतील अजिंक्य मित्र मंडळ. खरोखरच एक उत्कृष्ट ही स्पर्धा आहे. तर आपल्याला या ग्राउंडवरती पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळल्या मैदानावरती, 24 मॅचेस या मैदानावर झाल्या. आणि काय प्रतिसाद, काय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. प्रेक्षक वर्ग सुद्धा पूर्णपणे खचाखच भरल्या स्टेडियम. खरोखरच प्रेक्षकांना सुद्धा खूप खूप अभिनंदन. तुम्ही वेळात वेळ देऊन सामना हे सामने तुम्ही पाहताय. प्रेक्षक वर्गाचे सुद्धा तेवढेच अभिनंदन. आणि चला पुन्हा एकदा अभि स्ट्राईक करेल सुमित. मी पुन्हा बोलतो, जर का प्रेक्षक नसले सामन्याला मजा नसते. आणि इथे मात्र डेली असेल आणि पंच मात्र इकडे आपला निर्णय कळवायचा आहे. पंच अंपायर अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाच्या संगणक लक्षात घ्यायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच कृपया वाद घालण्याच्या माध्यमामध्ये आपला अंतिम सामना, आपला YouTube लाईव्ह सामना, आपले बॅरेजचं नाव, या विभागाचं नाव तुम्हाला सर्वांसमोर दाखवायचं कसं आहे, तुम्हाला समजायचं आहे. आणि पंच निर्णय काय असेल? पंच हा निर्धाव चेंडू असेल. आणि मग असं पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 4. आणि आशिष लल्ला हा फलंदाज तंबूत परतलाय आणि पहिल्या गडी बाद झाले. फक्त 4 धावेवरती रोखलंय अभियाने. आता मात्र लक्ष जे आहे 18 चेंडू मध्ये, दिनकर दादा 18 चेंडू धावा. आशुतोष मिश्राने बॉलिंग टाकावे. आशुतोष मिश्रा बॉलिंग टाका तुम्ही. 18 चेंडू 28 धावा. आता मात्र आशुतोष मिश्रा उर्फ बल्ला इथे मात्र पंच 5 धावा भेटत आहेत. आणि काय पुन्हा एकदा टॅप केला चेंडू. मी खरोखरच रुद्र 11 संघाचा गोलंदाज आशुतोष मिश्रा उर्फ बल्ला, जर का यांनी या षटकामध्ये एखादा जर विकेट घेतला तर राजू शर्मा यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा
चौका. प्रिन्स सिंग आपल्या संघासाठी खूप चांगलं असं योगदान करतायत. विजयाकडे पाऊल वाट सुरू. दिनकर स्कोर 23 धाव संख्या झालेली आहे. आणि हे षटक भरपूर महागडं ठरलंय. क्या बात है प्रिंस सिंह, 5 के 5 मार दिए भाई.